2001 किंवा 2 पासून मी स्वतः शेती बघायला लागलो. तेव्हापासूनचा प्रवास, वडील जेव्हा शेती करत होते तेव्हा मुक्त पाण्याने म्हणजे फ्लड पाण्याने ऊस शेती करायची आमच्या भागात. नंतर मी जसा मी पण मोठा झालो आणि आजूबाजूला जेव्हा मी चांगल्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर व्हिजिट करायचो, तिथं ड्रिप इरिगेशन मला 2002 मध्ये मी माझ्या स्वतःच्या शेतात बसवलं. मी निलेश केदार चव्हाण, राहणार मुक्काम पोस्ट टेंबेखालचे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मी एक शेतीनिष्ठ म्हणून माझे वडील सुद्धा पारंपरिक शेती करत होते. सुरुवातीला आम्ही डाळिंब लावलं आणि ड्रीप सिस्टीमवर आम्ही जैन कंपनीचं ड्रिपर लावून पहिले 1200 झाडांचा प्लॉट लावला. त्याच्यात अतिशय पाण्याचं नियोजन व्यवस्थित, दमाईन कमी झाली. परत पहिले फ्लड पाण्याला एक गडी बारकरी लागायचा, ते सुद्धा सगळा टाईम वाचला आणि खूप आम्हाला आनंद झाला होता पहिल्या वेळेस जेव्हा आपल्या शेतात ड्रिप चालू झालं आणि डाळिंब लावले. तिथून आम्हाला डाळिंबाने पारंपरिक ऊस शेतीपेक्षा डाळिंबात फळबागामध्ये चांगले पैसे झाले. परत आमची स्वतःची घरची 18 एकर शेती होती. आम्ही हळूहळू डाळिंब वाढवत जैन टिश्यू कल्चरचे रोपं मिळाले, तो टिश्यू कल्चरसुद्धा आम्ही लावून डाळिंब आम्ही जवळजवळ 15-16 एकर डाळिंब वाढवली. त्याच्यातून आम्हाला खूप मोठा सपोर्ट मिळाला. हे टेक्निक वापरून डाळिंब टिश्यू कल्चर आल्यामुळे मर कमी झाली होती. त्या वेळेत भाव जरी कमी होते, पण त्या 2005-06 वर्षाला ते खूप मोठं उत्पन्न वाटायचं आम्हाला. तिथून एवढी प्रगती झाली की आता मी स्वतः द्राक्ष बाग पण डाळिंबासोबत 2 पिकं केले. द्राक्षात सुद्धा सगळं जैनचं सिस्टम बसवलं. विहिरीपासून, फिल्टरपासून, ड्रिप इरिगेशन असेल, इनलाईन असेल, सर्व टेक्निक जैन कंपनीच्या मदतीने, जैन कंपनीच्या इंजिनियरांच्या मार्गदर्शनाखाली मी माझी जेवढी आता इथं शेतीमध्ये बसलो आहे, सगळं जैनचं ड्रिप इरिगेशन बसून मी माझी प्रगतीला चांगले जैन कंपनीने सपोर्ट केलेला आहे. तसंच आता जवळजवळ माझ्याकडे 18 एकरवरून मी 40 एकर शेती म्हणजे 22 एकर क्षेत्र वाढवून आता माझ्याकडे डाळिंब, द्राक्षे आणि नर्सरी हे मोठ्या प्रमाणात मी चांगले यशस्वी पीक घेतो. दरवर्षी माझे द्राक्षे एक्सपोर्टसाठी युरोपला असतील, रशियाला असतील, दरवर्षी मी द्राक्षे एक्सपोर्ट करत असतो. तसंच आता डाळिंबात परत नवीन लागवडी चालू केलेल्या आहेत. तिथं सुद्धा नवीन पद्धतीचं टेक्निक, ॲटोमायझेशन पद्धतीने आपण पाणी देण्याची व्यवस्था प्रत्येक शेतात मी करत आहे. आता जवळजवळ 20 एकरवर ॲटोमायझेशन चालू आहे. सिस्टीम माझ्याकडे ॲटोमायझेशनची 5-6 वर्षापासून ती सिस्टम मी वापरतोय. तिथं एक माणूस लागायचा, तो माणूस कमी करून जैन कंपनीने जी सिस्टम दिली तिथं एक माणसासारखं ते सगळं ऑटोमॅटिक काम करतं. मला शेतीला अजून पुढे बळ मिळालं, कारण की एक माणूस तिथं अटकत होता पाण्या नियोजनाला, ते सगळं ऑटोमॅटिक होऊ लागलेलं आहे. आता तसंच पद्धतीने पुढचं क्षेत्र मी डाळिंब डेव्हलप करत आहे. तिथंसुद्धा त्याच पद्धतीने सर्व सिस्टम बसून एक चांगली एक बाजू आपल्याला तयार होत आहे ड्रीप इरिगेशनची. टाईम वाचतोय, वेळ वाचतोय आणि एकदम तंतोतंत नियोजन करता येत आहे. जर आपल्या प्लॉटला तासभर पाणी द्यायचं आहे, नंतर दुसऱ्या प्लॉटला पाणी द्यायचं आहे, ते ऑटोमॅटिक सगळं होऊन जातं आहे. ते एक आम्हाला खूप मोठं सपोर्ट मिळालेलं आहे जैन कंपनीकडनं. I am a Jain farmer.